नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण रिद्धी सिद्धीचं गणित बघत होतो. त्यामध्ये आपण रिअलायझेशन अकाउंट काढून घेतलेलं आहे आणि या रिअलायझेशन अकाउंटमध्ये आपण इकडे सगळ्या बॅलन्स शीटमधल्या ॲसेट्स लिहिल्या, इकडे आपण बॅलन्स शीटमधले लायबिलिटीज लिहिल्या. त्यानंतर खाली जे ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला कितीला ॲसेट्स विकल्या गेल्या ते लिहिलं. त्यानंतर आपण टोटल पेमेंट किती केले ते लिहिलं आणि त्यानंतर कॅपिटल जे रिद्धी कॅपिटल अकाउंटमध्ये जे तिने घेतलेले जे ॲसेट्स जाणार आहेत त्याची टोटल लिहिली 34,000 आणि सगळ्यात शेवटी तिने उरलेलं लोन जे आहे तिचं उरलेलं सिद्धीचं ते आपण लिहिलं. त्यानंतर आपण टोटल केली आणि आपल्याला तिथे लॉस झालेला आहे. हा लॉस आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट आणि लोन अकाउंट बघणार आहे. तर कॅपिटल अकाउंट आपल्याला माहिती आहे, सगळ्यात पहिले आपण जेव्हा कॅपिटल अकाउंट काढतो दोघांचे वेगवेगळे 2 कॉलम्स आपल्याला दाखवावे लागतात. रिद्धी सिद्धी सगळ्यात पहिले हे कॉलम्स लक्षात ठेवायचं. आणि कॅपिटल अकाउंटची सुरुवात आपण नेहमी क्रेडिट साईडपासून करतो. सगळ्यात पहिले त्यांचे कॅपिटल्स आणून इथे लिहायचे. हे कॅपिटल्स तुम्हाला कुठे मिळतील आहे? बॅलन्स शीटमध्ये मिळतील आहे लायबिलिटी साईडला 80,000 आणि 60,000. त्यानंतर रिझर्व्ह फंड तिथे दिलेलं आहे. ते रिझर्व्ह फंडवर सुद्धा या दोघांचा अधिकार असतो, ते आपण वाटून द्यायचं. हे रिझर्व्ह फंड कसं वाटायचं? टोटल रिझर्व्ह फंड घ्यायचं, त्याला गुणिले 2/3 करायचं, कारण 2:1 हा त्यांचा रेशो आहे. 2:1 म्हणजे पहिल्याला येईल आहे 2/3 आणि दुसऱ्याला येईल आहे 1/3. तर पहिल्याला 2/3 जर मल्टिप्लाय केलं रिझर्व्ह फंडला तर तुम्हाला मिळेल आहे 10,667 आणि त्याच्यातून जर मायनस केलं तर उरलेले मिळतील आहे 5,333. ते जातात सिद्धीला. ठीक आहे. आता त्यांनी जे ॲसेट्स घेतलेले आहेत, तर आता बघा ह्या रिद्धीनी, हे बघा आपण इथे तिची टोटल केली होती. रिद्धीज कॅपिटल अकाउंटमध्ये आपण तिन्ही ॲसेट्स काही ठेवून घेतल्या. इन्व्हेस्टमेंट 10,000ला ठेवून घेतली होती आणि फर्निचर 24,000ला. असे तिचे 34,000 रुपये तिने ऑलरेडीच तेवढ्याची अमाऊंट तिने म्हणजे ॲसेट्स घेऊन घेतल्या. तर त्याची अमाऊंट आपल्याला तिच्या टोटल देण्याच्या पैशातून मायनस करावं लागतील की नाही, म्हणून आपण ते अपोजिट साईडला लिहित असतो. तर बघा इथे तुम्हाला डेबिट साईडला दिसेल टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटमधून आपण ते ट्रान्सफर केलेले आहेत 34,000. तर अशा रीतीने ते 34,000 आपण इकडे लिहिले. त्यानंतर रिअलायझेशन अकाउंटमध्ये जो लॉस झाला होता, आता जर प्रॉफिट झाला असता तर तो आपण इकडे क्रेडिट साईडलाच लिहिला असता. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण असे अमाऊंट लिहितो जे पार्टनर्सला मिळतात आहेत, असे अमाऊंट्स आपण इकडे क्रेडिट साईडला लिहितो आणि डेबिट साईडला त्यांच्याकडनं आपण घेतो आहे अमाऊंट, म्हणजे त्यांच्या टोटल अमाऊंटमधून मायनस होतात आहे असे अमाऊंट आपण डेबिट साईडला लिहितो. तर बघा आता इथे आपल्याला 24,000 रिद्धीच्या वाट्याला आला होता लॉस आणि 12,000 सिद्धीच्या वाट्याला आला होता. तो आपण इथे लिहून घेतला आहे लॉस ऑन रिअलायझेशन 24,000 अँड 12,000. ठीक आहे. बस बाकी इथे काही येणार नाही, आपण टोटल केली. तर बघा आता इथे 60,000 आणि 5,333, तर ते झाले 65,333. ते आपण इकडे लिहिले बरोबर सिद्धीच्या अकाउंटमध्ये. त्याच्यातून हे 12,000 मायनस केले तर आपल्याला मिळतात 53,333. तसंच आपण रिद्धीचं पण केलं. 80,000 अधिक 10,667 टोटल आली 90,667. ती आपण इकडे लिहिली. त्याच्यातून आपल्याला 2 अमाऊंट मायनस करायच्या आहे. एक ही 34,000 आणि एक तिचा लॉस जो झाला होता 24,000 तो. तर आपल्याला टोटल आपलं जे अमाऊंट मिळाली ती आली 32,667. त्याला बँक अकाउंट का बरं नाव दिलं? कारण की बँकेतून त्यांचं हे पेमेंट जे आहे हे आपण त्यांना देणार आहे, म्हणजे हे त्यांच्या वाट्याला आलेले पैसे आहेत सगळा हिशोब झाल्यानंतरचा. ठीक आहे. आता हे बँक अकाउंटमध्ये दाखवायच्या आधी आपण थोडंसं पहिले सिद्धीचं लोन अकाउंट बघून घेऊया. तर सिद्धीचं लोन अकाउंट बघा तुम्हाला इथे दिसत असेल. बॅलन्स किती होतं तिचा, किती घेतले होते आपण तिच्याकडनं? 4,000 घेतले होते आणि तिला बँकेकडनं मिळाले किती? सिद्धीला 3,000 मिळाले. म्हणजे 4,000ची टोटल केली आपण, तेच 4,000 इकडे लिहिले. त्याच्यातून हे 3,000 मायनस केले तर तुम्हाला किती मिळाले? 1,000. आणि हे 1,000 आपण त्या रिअलायझेशन अकाउंटमध्ये लिहिले होते. तर हे सुद्धा तुम्हाला ही छोटीशी टोटल करून दाखवायची आहे, याच्यावरही मार्क आहेत. त्यानंतर बँक अकाउंट. आता मी तुम्हाला जेव्हा डिझॉल्युशन ऑफ फर्म सुरू केलं होतं चॅप्टर आपण, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की दरवेळी आपण बॅलन्स शीट टॅली झालं म्हणजे आपलं गणित बरोबर आहे, हे एक आपल्या डोक्यामध्ये असतं. इथे आपल्याला डिझॉल्युशन ऑफ फर्म या चॅप्टरमध्ये आपल्याला बँक अकाउंट जो आहे आपला हा टॅली झाला पाहिजे. म्हणजे येणारे पैसे आणि जाणारे पैसे हे बरोबर टॅली झाले पाहिजे. टॅली झाली पाहिजे म्हणजे त्यांची टोटल सारखी आली पाहिजे. आता जेव्हा आपण बँक अकाउंट लिहितो
तेव्हा आपण जे येणारे पैसे आहे ते सगळे आपण कुठे लिहितो, डेबिट साईडला लिहितो. ठीक आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे डेबिट साईडला आपण सगळे येणारे पैसे लिहितो. तर बघा इथे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 20,000, हे कुठून आले, हे बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला बँक अकाउंटमधून दिलं होतं बघा, जे आपण सोडून दिलं होतं, रिअलायझेशन अकाउंटमध्ये नव्हतं लिहिलं ते जे आहे ते, याचा अर्थ मागच्या वर्षी आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये 20,000 रुपये होते फर्मच्या, हा त्याचा अर्थ आहे. तर ती बॅलन्स सगळ्यात पहिले आपण आणलं आणि आपल्याला पैसे मिळाले कुठून, आपण जे ॲसेट्स विकले, सोल्ड केले, रिअलाइज झाले, ती अमाऊंट आपल्याला मिळाली, म्हणजे मिळालेल्या पैशामध्ये फक्त तीच एक अमाऊंट होती, तर ती आपण लिहिली 1,03,000. ही तुम्हाला कुठे मिळेल आहे, एक तर तुम्हाला गणितामध्येही सापडेल आहे की रिअलाइज्ड ॲसेट्समध्ये जी नाही का सगळ्यात पहिल्यांदा होतं त्याची टोटल जी तुम्ही इथे लिहिलेली आहे, किंवा तुम्हाला रिअलायझेशन अकाउंटमध्ये सुद्धा हे दिसेल. आता हे जे आहेत हे येणारे पैसे, दिलं काय काय आपण, तर दिलं काय काय, तर बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल की हे क्रेडिटर्सचे 30,000 आणि रिअलायझेशनची 4,000, अशी 34,000 खर्च आपण या ॲसेट्स विकल्यानंतर केलेला आहे. तर ते 34,000 सगळ्यात पहिले आपल्याला रिअलायझेशन अकाउंटमधून आणून इथे लिहायचे आहेत. त्यानंतर सिद्धीच्या लोन अकाउंटमध्ये आपण 3,000 भरले, त्याच्यामुळे ते 3,000 आपल्याला लिहायचे आहेत. आणि त्यानंतर इकडे वरती जे आपण काढले बघा, त्यांनी जी टोटल केली आपण कॅपिटल अकाउंटमध्ये, तर त्यांच्या वाट्याला आलेले जे हे पैसे आहे जे आपण त्यांना देऊन देणार आहे जाताना व्यवसाय संपल्यानंतर, तर ते आपण त्यांचे पण पेमेंट आपण केलेलं आहे 32,667 आणि 53,333. आणि याच्यानंतर आपण जेव्हा जी टोटल करतो तेव्हा ते बरोबर टॅली होतात 1,23,000, 1,23,000. हे जेव्हा होतं याचा अर्थ आपलं गणित बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात हेच ठेवायचं आहे की बँक अकाउंटमध्ये डेबिट साईडला काय येईल आहे, जे येणारे पैसे आहेत, मागच्या वर्षीचा काही बॅलन्स असेल बँक अकाउंटचा तो, प्लस हे रिअलायझेशन अकाउंट म्हणजे कोणते पैसे आहेत, हे आपण ॲसेट्स जे विकले, रिअलाइज झाले त्याची अमाऊंट, टोटल अमाऊंट आपल्याला इथे लिहायची आहे. त्याच्यामधून आपण हे पेमेंट केलेले आहेत. हे आपण इकडे लायबिलिटीजचं पेमेंट केलेलं आहे, सिद्धीकडनं लोन घेतलं होतं त्याचं पेमेंट 3,000 रुपये केलेलं आहे, आणि त्यानंतर ह्या रिद्धी आणि सिद्धी या दोघांनाही उरलेले पैसे आपण त्यांच्या जुन्या रेशोमध्ये वाटून दिलेले आहेत. ते अमाऊंट आहे 32,667 आणि 53,333. दोघांची टोटल सारखी आलेली आहे आणि इथे हे गणित संपलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे गणित आता पूर्ण झालेलं आहे.